नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आमच्या ट्रिपचा ऑफिशियल डे 1 आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही घरून निघालो आणि रात्री इकडे पोहोचलो. हा नेक्स्ट डे आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला जातोय. त्याच्यानंतर आपला प्लॅन काय, रेडी व्हायचं आणि जायचं गॅटलिंग बर्ग. जो वॉफल बनायला ठेवलंय. मम्मीने पण काहीतरी सिरियल घेतलेत. डॅडीने एग्ज अँड बेकन घेतले. माझा वॉफल एकदम मस्त आहे. मम्मीला पण थोडं दिलं. साधाच ब्रेकफास्ट आहे. असं त्यांनी टोस्ट आणि बटर घेतलेलं आहे आणि थोडे सिरियल आणि मिल्क पण घेतलं आहे. तर आता मी ब्रेकफास्ट करून आलो आहे. मी रेडी आहे, डॅडी पण ऑलमोस्ट रेडी आहे. मम्मी आणि अस्मिता थोडे रेडी होत आहे तिकडे. चला रेडी. येस. चलो आता आपण कुठे? आता गॅटलिन बर्ग. किती तासाची जर्नी? 3.5. कसे दिसते आम्ही? मस्त दिसतात दोघे. आता पहिलं आपल्याला प्रिंट आउट काढायचं आहे गाडीच्या पार्किंगचं स्मोकी माउंटन नॅशनल पार्कसाठी. जास्त सामान नाही आहे आमचं, 2 बॅग्सच आहेत आणि एक खरं तर खाऊची बॅग आहे आणि शूजची. बाकी असं एवढं फारसं सामान नाही आहे आमचं. महिने कमी आहे सामान. हो, बरंचसं कमी आहे. खूप सामान खिस्सा भरून भरली होती. कुठे? कोलोराडोला गेलो होतो. यावेळेस आपण डिसाईड करून त्या दिवसाचे कपडे घेतलेत ना, एक्स्ट्रा आपली नाही घेतलेत कपडे. रोहन आता गाडी आणायला चाललाय कारण आमचं सामान इथे ठेवलंय आम्ही. मस्त गाडी आहे, जीप रुबिकॉन. हा बघा रोहन. सगळं बॅग्स लोड करते आतमध्ये. प्रिंट आउट काढायला चाललो आहे कारण पार्किंग टॅग जो नॅशनल पार्कसाठी लागतो, स्मोकी माउंटन नॅशनल पार्कसाठी, तो प्रिंट करून स्वतःच आणायचा असतो, तिकडे देत नाही. म्हणून आता प्रिंट काढायला चाललो. आता मी निघतोय घे आतमध्ये. आणि हे पण डॅडीने गोप्रो सेटअप केलेला आहे. त्या फोनमध्ये त्याला व्हिडिओ दिसतो त्याचा. आणि इकडे गोप्रो आहे. तर आम्ही रेडी आहोत. आता आम्ही निघालोय हॉटेलवरून आणि आम्हाला 3.5 तास लागणार आहेत. 3ला वगैरे पोचू आणि आमचं कॅबिनमध्ये चेक इन आहे 4 वाजता. तर आम्ही 3ला पोचू, थोड्याफार इकडे तिकडे फिरू आणि मग जाऊ. आणि आज वेदर छान आहे, असं सनी आहे जरा. आता आम्ही केंटकी स्टेटमध्ये जाऊत, पण जरा सिनरी मस्त झालेली आहे आणि थोडंसं चढण आली आहे. सो जसं आपला अल्टिट्यूड वर जातोय तसं हे पॅकेट फुगत चालली आहेत लेसची. 98 मीटर्स अबाव सी लेवल होतं. द पेट्रोलचं वॉर्निंग लाईट लागलेलं आहे आणि आपली रेंज 7-8 मैल आहे. म्हणून मॅपवर गॅस स्टेशनचा स्टॉप लावला आहे. 3 मैलवर आहे. पण आता सिनरी एकदम मस्त दिसायला लागली. थोडेफार ढग आहेत पण पावसासारखं नाही आहे. तर मी एक्झिट घेतलेला आहे. डॅडी गोप्रोने शूट करते बाहेरून. तर मी फ्यूल स्टॉप घेतलेला आणि थोडेसे स्नॅक्स पण घेतलेत. स्नॅक्सची अख्खी मोठी बॅग आहे तरी आता मी गॅस स्टेशनवरनं घेतले. घे काजू बिजू आणलेत मस्त सॉल्टेड. आणि डॅडीचे स्नॅक्स ह्याच्यात आहेत. आणि स्वतःची बाजूला ठेवली कचोरी. आणि माझी फरमाईश होती चॉकलेट, म्हणून रोहनने 2 व्हरायटी चॉकलेट. आता टेनेसी स्टेटमध्ये एंटर केलं आहे आम्ही. व्हिजिटर सेंटर आहे टेनेसीचं. प्रत्येक स्टेटच्या बॉर्डरवर त्यांचं व्हिजिटर सेंटर असतं, इन्फॉर्मेशन वगैरे सगळं मिळण्यासाठी. आता आलो आहे मी जवळ. एक 20-25 मिनटं रस्ता बाकी आहे. पण हे बघा इथून माउंटेन रेंज दिसायला स्टार्ट झाली. आता आपला स्मोकी माउंटनचा रस्ता चालू झालेला आहे. आपण चाललो आहे केबिनला, पण आता असं मेन शहरापासून आपण आत घुसतोय माउंटन्सच्या. मस्त वाटतं ना. मस्त मी काचा उघडलेल्या आहेत कारण आता स्लो स्पीडमध्येच जायचं आहे. आणि 2.2 माइल्सवर आपला कॅबिन आहे. आता मस्त मजा आली आम्हाला. 3.5 तासाची ड्राईव्ह होती, फुल धमाल. त्यातले आम्ही 1.5 तास झोप काढले. गाडी चालू झाल्या काय माहिती काय होतं, आम्ही दोघी मागे मस्त दारात दूर झोपून जातं. आणि
कळतंय की एवढं सिनिक व्ह्यू आहे, बघायचं आहे, पण इतकी अनकंट्रोलेबल झोप येते ना. रस्ता पण खूप मस्त आहे बाहेरचा, खूप सुंदर आहे. आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोचलोय. ऑलमोस्ट म्हणजे 1 मिनिटात पोचू कॅबिन. छोटे छोटे नदी विधी आहे, नदी नाही पॉन्ड असं म्हणू शकतो आपण. आम्ही आता जे 4-5 दिवसात एक्सप्लोअर करू ते तुमच्याबरोबर शेअर करूच. आपलं लास्ट लेक कॅबिन हे असं असणार आहे बाहेरून. आणि जरा व्हिडिओ हलतोय कारण हा खडबडीत म्हणजे असं ऑफ रोड टाईपचा रस्ता आहे म्हणून. आणि इकडे बेर पण आहेत ना. फायनली आपण आपल्या केबिनला पोहोचलेलो आहोत. आता तुम्हाला दाखवतो बाहेरून कसं आहे. अस्मिता काहीतरी दाखवत आहे मला. वाव मस्त आहे ना. हे आमच्या कॅबिनची बसायची जागा आहे. सुंदर होणार आहे ना. मस्त वाटतंय. आता एंट्रन्सचा कोड आला आहे मला, आत जाऊन बघूया. इथे बार्बेक्यू आहे, ते पण बसायला आहे. आणि या रस्त्यावर अख्खे केबिन्सच आणि आपण एकदम वरती आहोत डोंगराच्या. आणि ही आपली जीप मम्मी उतरते वाटतं. रात्री आपल्या जेवणाला खाली मशरूम आहेत. अरे हो रे. तिकडे दुसरा वाला पण आहे. चला आता जाऊया आपण केबिनमध्ये. हा बघा असा फुल लॉग कॅबिन आहे, म्हणजे वूडचा बनवलेला आहे. रॉकिंग चेअर पण आहे, रॉकिंग लव सीट आहे ही. हो? रस्त्याचा अँगल बघा तुम्हाला. हे फ्लॅट आहे आणि जीपचा अँगल बघा. चला तो उघडूया. असे गेम्स वगैरे पण आहे. हे कनेक्ट 4 आहे. हा हे पण काहीतरी रस्सी विस्सी फेकायचं गेम आहे. खेळूया आपण सगळे. खेळूया. इकडचं हेच आहे, सगळ्या केबिन्समध्ये अशी गेम रूम असते. इकडे पण आहे गेम रूम. हॉट टब पण सगळीकडे असतोच. आपल्या कॅबिनचं नाव आहे मूनलिट पाईन्स. आणि इथे ॲक्स थ्रो करून बघूया. नंतर प्रॅक्टिस करू आपण. मेसेजवर कोड आलेला आहे. चावी. फर्स्ट लुक. वाव. खरा कॅबिनचा फील आहे ना. फायर प्लेस. राहुल पाहिजे होता ना. जरा उजेड करतो. मस्त आहे ना बेड. इकडे जॅकुझी आहे. इंग्लिश पिक्चर मध्ये आल्यासारखं. नेचरचा आनंद घेत. नेचर्स कॉल. चल ही झाली पहिली रूम. बघा असं फुल डबल सिलिंग आहे. डॅडी ऑलरेडी पोचलाय वरती. वॉशर ड्रायर. किचन पण मस्त आहे. प्लेट्स आणि ते पण राहायला सुटेबल आहे ना. डॅडी एकटा पूल खेळतोय वाटतं वरती. छान आहे ना. इकडे मॅक्झिमम वेळ आपण जेवण पटापट करून गेम्स खेळूया सगळे. बघ ना किचन मधनं व्ह्यू. 4 रात्र होत ना आपण इकडे. थोडंसं खायचं सामान पण ठेवलंय तुम्ही. कॉन्डिमेंट्स वगैरे आहेत. पॅन स्पॉट्स. वाव.
ही बेडरूम आहे वरची. इथे पण जकुझी आहे. हां जरा छोटी रूम. सर्वात मस्त ही जागा पण काय क्लास आहे. बघ ना वरनं काय मस्त लुक आहे. पूल टेबल आहे. राहुल पाहिजे होतं. गेम रूम आहे छोटीशी. इथे आर्केड गेम पण आहे. आधी थांब जरा बोलले शॉट मारून दे. मस्त शिकवा मला जरा. मस्त आहे नाही बाल्कनी. व्ह्यू बघ ना बाहेरचा. वाव. आणि जे 2 दिवस आपण फिरणार आहोत ना ते ड्राय पाहिजेत आणि एक अर्धा दिवस जे इकडे थांबा तेवढा पाऊस कोसळला पाहिजे नुसतं. हो ना सगळे केबिन्स आहेत छोटे छोटे आपल्यासारखे. चला आता जाऊया हॉट टब बघायला बाहेर. एक चांगलं की ही स्क्रीन रूम आहे म्हणजे किडे बिड्यांचं टेन्शन नाही. खतरनाक मस्त ना. जबरदस्त. ती गरम पाणी त्या लोकांनीच केलं होतं. आता 5 वाजलेत आणि आम्ही खायला चाललोय पण त्याच्या आधी आम्ही जीपचं टॉप उघडणार आहोत. फक्त पुढचा पार्ट एकदम इझी आहे काढायला. 1 2 3 4 कसं वाटतंय. अरे मस्त. हिमालयन सॉल्टची एवढी मोठी बरणी. आता आम्ही मस्त निघालोय. सगळे ताजा आणि सध्याने टॉप सुद्धा उघडले. वाऱ्याने सगळे केस आमचे मिळत आहेत पण मस्त वाटतं एकदम. आणि इथे गोप्रोने शूटिंग सुरू आहे. सगळं बाहेरचा मस्त व्ह्यू यायला. असे मस्त वळणाचे रस्ते आहेत त्यामुळे खूप छान वाटतं. आता मी वॉलमार्टमध्ये आलो आहे आमच्या ब्रेकफास्टची सोय करायला पुढच्या 2-4 दिवसाची. ॲव्होकाडोज घेतलेत. डॅडीने फ्रेंच बॅगेट घेतला आहे. आता अंडी विंडी पण घ्यायची आहेत. आता मस्त परत केबिनमध्ये आलो आहे. कपडे वगैरे चेंज केलेत. रिलॅक्स झालं आहे मी सगळे. आणि आता मस्त चहा कॉफी पिणार आहे काहीतरी टी व्हीवर बघून आणि केबिन एन्जॉय करणार आणि उद्याचा दिवस प्लॅन करणार. उद्या आपल्याला जायचं आहे नॅशनल पार्क स्मोकी माउंटन नॅशनल पार्कला आणि तिकडचे आतले रस्ते आणि स्पॉट्स फिरायचे आहेत. सो तेच प्लॅन करतो आहे. आता आजमध्ये चहा बनवते. 1 राऊंड कॉफीचा झालेला आहे मम्मी डॅडीचा. मस्त कोझी आहे ना एक किचन. छोटस असं नाही आहे. परफेक्ट साईजचं आहे. छोटे छोटे डिटेल्स मस्त आहेत. ही मला विंडो जास्त आवडली. कुकबुक. हां विंडो मस्त आहे आणि वरती बाल्कनी आहे. व्ह्यू बघ ना तिकडे. मस्त वाटतं ना. सगळं दिले ना लोकांनी. आणि एवढ्या गोष्टी दिल्यात ना. इथे फक्त चाकू बघा. बापरे फक्त तलवारबाजी करायला दिलेले आहेत. 20 आहेत. 20 तरी असतील आरामात. आणि असं ब्रेकफास्टचं पण सगळं सामान दिलंय म्हणजे असं टोस्ट सामान म्हणजे असं कॉन्डिमेंट्स पण दिलेत ना थोडेसे. गार्लिक, सॉल्ट, पेपर, अनियन पावडर, शुगर, कॉफी फिल्टर. तरी आम्ही घेऊन आलेलो. आम्ही चहा साखर आलं ते सगळं घेऊन आलेलो. वॉफल मशीन पण आहे. हो दिसलं. आईस ट्रे. तुम्हाला सगळ्यात बेस्ट काय वाटलं इकडे. केबिनच बेस्ट वाटलं ग. पण ते किचनच्या मधनं व्ह्यू जो दिसतोय ना बाहेर झाडाचा तो मला पण सर्वात बेस्ट बेस्ट आहे. आणि वॉल्स पण मस्त वाटतात. आणि या सोफ्यावरती असं झोपलं ना आता झोपलं ते पण ना वर स्काय आणि झाड दिसतंय ते मस्त वाटतं. आणि वरून खालचा व्ह्यू पण एकदम मस्त कोझी वाटतं. ॲज युजल आम्ही चहाची गाळणी विसरलो मस्त आहे. पण ही आहे इकडे. काम चलाव. ही रूम मला बेस्ट वाटली. मेन म्हणजे ही स्क्रीन रूम आहे म्हणजे ह्याला जाळी आहे बारीक. सो किडे बिडे काय येणार नाही असं बोललो. पण इकडे 2 मुंगळे दिसले कारण खाली जमिनीला खाचे आहेत. मस्त गरम गरम झालेलं आहे आपलं हॉट टब. उद्या जाईन ह्याच्यामध्ये. आणि बघ इथे डार्ट्सचं मशीन पण आहे.
चला एखादा मारून बघूया. डॉट्स. इथे लागला. सकाळी मस्त इकडे ब्रेकफास्ट करायला पण मजा येईल आणि वरती जाऊन कॉफी प्यायला पण मजा येईल वरच्या डेकवर. आणि हे आपलं फ्रंट एंट्रन्स आहे. ह्याच्या इकडे छोटं लॉक दिलेलं आहे आणि सगळीकडे कॅमेराज वगैरे आहेत. असं कोणी येईल वगैरे असं काय प्रॉब्लेम नाही आहे. इथे पण लाईट आहे डायनिंग टेबलचा, म्हणजे काळोख झाल्यावर पण इथे बसू शकतो. आता आम्ही आमच्या केबिनच्या बाहेर आलो आहे. मस्त इथे बसलो आहे बाहेर. आपला केबिन आहे, गाडी इकडे पार्क केली आणि असं बाहेर बसायला जागा आहे आणि लाईट्स पण लावलेत. चहा प्यायला बाहेरच बसलो होतो आम्ही. आणि तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण खूप काजवे आहेत इकडे. कुठे गेला? हां ते पण तिकडे झाडात जरा काळोख होईल तर मस्त दिसतील रे. दिसला? मग वरती वरती अजून काळोख झाल्यावर मस्त दिसतील. आणि आज रात्री आम्ही बाहेर येऊन इथे स्टार गेझिंग पण करणार आहे. कारण हे स्मोकी माउंटेन नॅशनल पार्क डार्क स्काय झोन आहे. सो इकडनं स्टार्स खूप छान दिसतात नॉर्मल शहरापेक्षा. आणि बघा इथे मस्त असे लाईट्स लागलेले आहेत. हे सोलारवाले आहेत. आता अजून काळोख झाल्यावर लागतील लाईट. बघा हा लागला. आणि इथे वरती पण राहायचं. हे बेसमेंटसारखं आहे, हे लॉक्ड आहे, ह्याचा ॲक्सेस आम्हाला नाही आहे. हा आपला मेन फ्लोअर आहे आणि वरती अजून एक मजला आहे, तिकडे त्या साईडला बाल्कनी आहे. हे मस्त वाटतं ना. तिकडे पण ती कॅबिन आहे वरती डोंगरावर. हो. लाईट याचा काय व्ह्यू असेल ना तिकडचा. आता डिनर टाईम झालेला आहे. डॅडीनी फायर हाऊस सब्स म्हणणं त्याचं एक सँडविच घेतलेलं आहे. मी, मम्मी आणि अस्मिता खातोय पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड. आणि घरून पिझ्झा मसाला आम्ही आणलेला आहे, पिझ्झा ऑरिगॅनो. तर आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही बाहेर स्टार गेझिंग करायला गेलो. एवढे स्टार्स दिसत होते ना, पण व्हिडिओमध्ये काय आलं नसतं म्हणून मी शूट नाही केलं. हजारो स्टार, पण त्याच्यामध्ये काही येणार नाही. हजारो स्टार्स दिसत होते आणि मान दुखायला लागली वर बघून बघून. आणि आता आम्ही चाललोय झोपायला, कारण उद्या आपल्याला सकाळी उठून जायचं आहे नॅशनल पार्कमध्ये. किती वाजता निघायचं? 9ला तरी निघालो पाहिजे आपण. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.